या मंडपामध्ये आपण आपलं स्थान ग्रहण करावं। या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी मंचावर सन्माननीय सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो आहे की कृपया त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं। या सभामंडपामध्ये सर्व चेअर खाली आहेत आणि सर्व तथागतांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा या दीप प्रज्वलनानंतर सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी आम्ही सन्मान देऊन करणार आहोत। माननीय प्रमोदजी चौगुले सर, माननीय ईश्वरजी कातकडे सर, यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी आणि प्रथम महिला जिल्हाधिकारी माननीय वसुमना पंत मॅडम यांचं स्वागत शतकोत्तर समितीचे मुख्य संयोजक माननीय प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आहे। आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय मुमक्का सुदर्शनजी यांच्या स्वागताकरता मी देशक खोब्रागडे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आहे, त्यांनी त्यांचं स्वागत करावं। माननीय चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीताताई खांडेकर यांचं स्वागत करण्याकरिता मी गीता रामटेके मॅडम यांना पाचारण करतो आहे। यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पुलकिन सिंह सर यांचं स्वागत निर्मला नगराडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो आहे। यानंतर चंद्रपूर
महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अकुनिनी नरेश सर यांचं स्वागत मी राजस खोब्रागडे करतील यांना विनंती करतो आहे. यानंतर पाहुण्यांना लवकर जायचं असल्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी हा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करतो आहे. सर्वांचं शब्दशुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आहे. आणि या ठिकाणी मी माननीय चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकजी उईके सर तर पहिल्यांदा मी चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अकुनिनी नरेशजी सर यांना विनंती करतो आहे की त्याने या जयंती प्रित्यर्थ आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय CEO सर, माननीय SP सर, माननीय महापौर मॅडम आणि हे आयोजकांचा आणि सर्व नागरिकांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांच्या त्यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. आणि सर्वांना माहिती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला संविधानाचा शिल्पीकार आणि ते आयडियल्स त्यांनी संविधानमध्ये आणि त्यांच्या हक्क आणि आपल्या ड्युटीज म्हणून सर्व नागरिकांसाठी त्यांनी दिलेले त्यांच्या पालन व्यवस्थितपणे झाला पाहिजे असा आम्ही अपेक्षा करतो आणि धन्यवाद. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर प्रथम नागरिक संगीताताई खांडेकर यांना विनंती करतो आहे की त्यांनी या प्रसंगी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा नमस्कार. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकजी उईके, तसेच जिल्हाधिकारी आणि आपले आयुक्त सर, सगळे उपस्थित, सर्व मंच आणि सर्व मान्यवर. खरं तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान दिलं म्हणून आज आपण इथं बोलू शकतो आणि सगळेसुद्धा आपण असेच जयंती सर्वांनी साजरी करावं दरवर्षी. आणि सगळ्या मी पुन्हा शुभेच्छा देतो. बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित असे आपल्याला त्याच्या अंगी घेण्यासाठी खूप गुणधर्म आहे. त्याच्या जयंती तर पुन्हा मी शुभेच्छा देते. जय हिंद, जय विदर्भ. जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यपालन अधिकारी माननीय पुलकित सिंह सर यांनासुद्धा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे 135वे जयंती अनुषंगाने उपस्थित आपले पालकमंत्री साहेब, आपले जिल्हाधिकारी मॅडम, तसेच SP साहेब आणि आपले महानगरपालिका आयुक्त, तसेच आपली महापौर मॅडम, मी त्यांच्या सगळ्यांच्या इकडे स्वागत करत आहे. आणि मला खूप आनंद आहे की आम्ही इकडे त्यांचे साथी एकत्रित आले आहे. आणि आमचे जो भारतरत्न बाबा आंबेडकर साहेब होते, त्यांच्या जीवन आणि त्यांच्या जीवननंतर जो त्याने छाप छोडलेली आहे आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. त्यांचे जो मूल जो आम्ही आज रोजी जो संविधान म्हणते, संविधानचे जो मूल त्याने दिलेले आहे, समानता आणि जो दुर्बल समाजचा जो शेवटचा भाग आहे त्यांच्यासाठी जो त्याने अधिकार दिलेले आहे, तसेच शिक्षण आणि जो सामाजिक न्यायासाठी जो त्याने कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे जो आमचा भारत आज एकत्रितपणे पुढे जात आहे. सर, मी तुम्हाला हे सांगायचं इच्छुक आहे की सर, आम्ही डॉक्टर बाबासाहेब रत्न आंबेडकर सरांची जयंतीनिमित्ताने आमचे जिल्हा परिषद स्कूलला आज आम्ही संविधानबद्दल ते पण आयोजित करत आहे. आणि त्याचे आम्ही जिल्हा स्तरावर पण 20 तारीखपर्यंत कार्यक्रम घेणार आहे. आणि जो शिक्षक त्याच्यामध्ये अव्वल येणार त्यांच्यासाठी आम्ही वेगळे कॉम्पिटिशन ठेवलेले आहे. तिकडे आम्ही त्यांची क्विज, ड्रॉइंग कॉम्पिटिशन,
त्यांच्या ॲसे कॉम्पिटिशन आणि वाचन ते कॉम्पिटिशन आम्ही संविधान थीमवर ठेवलेले आहे आणि जेणेकरून जो मुलांमध्ये जो आमचे बाबासाहेब आंबेडकरची जो मूल नीती होती आणि त्यांचे जो मूल शिक्षण होते त्यांचे आम्ही संदेश त्यांनी देऊ शकत आहे. सर, मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही कटिबद्ध आहे की आमच्या जो नैतिक संविधानचे बाबा आंबेडकर साहेबांचे त्यांचे जो मूल संदेश होते ते त्यासाठी आम्ही आमचे शिक्षण देत आहे त्याने. आणि सर, हे सांगून मी माझा थांबवते सर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर मी चंद्रपूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी, प्रथम महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत मॅडम यांनासुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतो आहे की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर हा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्री विके सर, तसेच महापौर मॅडम, आपल्याकडे SP सर, त्याच्यानंतर CO जिल्हा परिषद, महानगरपालिकाचे आयुक्त, व्यासपीठवर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सगळे लोकांना माझा नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना आंबेडकर जयंती निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही आम्ही जो काय आहे हा देशामध्ये ते बाबासाहेब आंबेडकरने दिलेले संविधानमुळे आहे. त्यांनी त्या संविधानमार्फत जे आम्हाला अधिकार दिले, आम्हाला जो काय अधिकार दिले त्याच्यामुळे आज भारत इथपर्यंत आलेला आहे, त्याचा विकास इथपर्यंत झाला आहे. आणि आमच्यासारखी इवन महिला नसो, दुर्बल घटक असो, सगळ्यांना समान अधिकार देऊन आम्हाला पुढे जाऊन फुल पोटेन्शियल रीच करण्यासाठी आम्हाला तो संधी दिलेली आहे. पुनश्च मी हा कार्यक्रमाप्रसंगी आता आलेले आमदार महोदय श्री जोरगेवार साहेबांचं पण आगमन झालं आहे. सगळ्यांना मी नमस्कार करते आणि बाबासाहेब आंबेडकरची जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवारजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते नेहमीच आमच्यामध्ये उपस्थित येतात, कधी गैरहजर राहत नाही आणि ते बरोबर आले त्याबद्दल मी माझ्या वतीनं पहिल्यांदा आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या स्वागताकरता माननीय प्रतीकजी डोगलीकर यांना मी त्यांच्या स्वागताकरता या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. यानंतर या प्रसंगी त्यांना अशी मी विनंती करतो आहे की त्यांनी या जयंतीनिमित्तानं आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. महामानव क्रांतीसूर्य, विश्वरत्न, कायदे तज्ञ, अर्थतज्ञ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या जयंती कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे कॅप्टन, सर्वांसह ना सोबत घेऊन काम करण्याच्या भूमिका ठेवणारे, दीन दलित शोषित पीडित आदिवासी समाजाचं नेतृत्व, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेणारे सन्माननीय डॉक्टर अशोक उईकेजी, पालकमंत्री अशोक उईकेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित चंद्रपूरच्या पहिल्या प्रथम नागरिक, या ठिकाणी उपस्थित असलेल्या खांडेकर, महापौर खांडेकर वहिनी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या चंद्रपूरच्या पहिला महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत, या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी नितीन व्यवहारेजी, पहिल्यांदाच चंद्रपूर महानगरपालिकेला IAS म्हणून प्राप्त झालेले डॉक्टर अखनुरी नरेशजी, या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्य संयोजक माननीय प्रवीण हेमचंद्र खोब्रागडेजी, माननीय प्रेरणा करमरकर, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर समिती ईश्वर कातकडेजी, विशालकुमार मेश्रामजी, संध्याताई चिवंडे, मिलिंद कांबळे, प्रमोदजी चौगुले, विजयराव पवार, निशिकांतजी रामटेके, मंचावर उपस्थित
सर्व मान्यवर, उपस्थित सर्व माझ्या देशभक्त समाजप्रेमी बंधुभगिनींनो, सर्वांना जय भीम. आमच्या सर्वांचे नेते चंद्रपूरचे भूषण माननीय हंसराजजी अहिर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचंही आपणा सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजचा दिवस हा आम्हा सर्वांसाठी विशेष असा दिवस असतो, कारण की एवढ्या मोठ्या 140 कोटी देशाच्या लोकसंख्येला विविध जाती, धर्म, भाषा, पंथ यांना एक सूत्रामध्ये बांधून ठेवणाऱ्या जे संविधान रचित आहे, त्या संविधान रचयित्याचा आजचा हा जयंतीचा दिवस आहे. आणि म्हणून आजचा हा दिवस हा उत्सवाचा तर आहेच आहे. बाबासाहेबांची जयंती आपण केलीच पाहिजे, परंतु त्यासोबतच नवीन संकल्प करण्याचा, मानवतेचा, मानवसेवाच्या साठी म्हणून अनेक कामं करण्याचा, हा संकल्प करण्याचा दिवससुद्धा आज आहे असं मी या ठिकाणी समजतो. निश्चितपणे आज पालकमंत्री महोदय विशेष या ठिकाणी आलेले आहेत, हंसराज भैया आलेले आहेत, आणि मी सुद्धा मुंबईवरून सरळ या ठिकाणी या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. पालकमंत्री महोदय, आपण इथे आहात, निश्चितपणे आपण या जिल्ह्याचे कॅप्टन आहात आणि नवीन जिल्हाधिकारीसुद्धा या ठिकाणी आहेत, आदरणीय भैया आहेत. माझी विनंती एवढी असणार आहे की या चंद्रपूरमध्ये 2च ठिकाणी जगामध्ये दीक्षाभूमी आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला, चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्यासाठी सुद्धा 100 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला. त्याच्यातले 56 कोटी 57 लाख रुपये मंजूरसुद्धा झालेले आहे. परंतु आपला विभाग तो नाही आहे, परंतु सामाजिक न्याय विभागाचे काही अधिकारी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्युरीज काढून ते कामाला थोडंसं आपण विशेष लक्ष घालून गती द्यावी, ही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. कारण की असं होता कामा नये. पैसे येऊन पडलेले आहे, 14 कोटी रुपये जमा आहे, आणि त्या ठिकाणी मात्र शासनाचे अधिकारी एक वेगवेगळी छोटीशी क्युरी काढायची आणि ते पेंडिंग करण्याची भूमिका त्या ठिकाणी दिसत आहे. ही भूमिका काही योग्य नाही. त्या परिसराचा विकास व्हावा ही भूमिका या ठिकाणी सर्वांची आहे. दुसरी, माझी पुन्हा या विभागाचा लोकप्रतिनिधी बनून आणि जिल्हाधिकारी, आपण आज सर्व मोठे पदाधिकारी आहात, जे बाबासाहेबांचा पुतळा आहे, आणि या ठिकाणी एक नेहमी वर्षभर बाळूभाऊ तुम्ही मागणी केली नाही तरी मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो आहे की या ठिकाणी वर्षभर आपले काही ना काही कार्यक्रम होत असतात. तर या भागाच्या सौंदर्यीकरणासाठी, एखाद्या कायमस्वरूपी शेडसाठी, किंवा मग एकंदरच इथे एखादं चांगलं ऐतिहासिक असं मॉन्युमेंट, कारण की आपला जो विचारांचे जे लोक आहे, एक वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम होत असतात, ज्यामध्ये 3 कार्यक्रम तर आपले प्रामुख्याने होत असतात. एक आपला जयंतीचा 6 डिसेंबर पुण्यतिथीचा, आणि एक आपल्या संविधान दिनाची जे 26 नोव्हेंबरला रॅली असते. हे 3 कार्यक्रम, आणि बाकी सोशल ॲक्टिव्हिटी किंवा इथे सामाजिक प्रेरणेचं हे केंद्र असल्यामुळे या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात. तर त्याही दृष्टिकोनातून आपण निदान 1 कोटी रुपये तरी आपण या ठिकाणी द्यावी, अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना विनंती करणार आहे. मी अधिक बोलत नाही, कारण की त्यांनी घड्याळकडे पाहिलेलं आहे. ते निश्चितपणे आमचे पालकमंत्री एवढे आहे की त्यांची आता आम्हाला अजितदादानंतर कोणाची आठवण येत असेल तर पालकमंत्र्यांची. अगदी वेळेवर मला त्यांनी सांगितलं 9:15 वाजता मी जाणार आहे. नागपूरवरून 1.5 तासामध्ये मी धावत पळत सरळ इथे या कार्यक्रमाच्या स्थळी आलो, आणि एवढंच मी या ठिकाणी बोलेल. आणि निश्चितपणे आज आपल्याला सगळ्यांना संकल्प करण्याचा दिवस आहे की शेवटी मानव जीवन श्रेष्ठ याकरता आहे की आपल्याला दुसऱ्या मानवाची संवेदना, त्याचं दुःख दूर करण्यासाठी ज्या ज्या म्हणून आवश्यक गोष्टी करण्याचा आपल्याला दिसते ते काम आपल्या हातून घडो, ही संकल्प या ठिकाणी आपण करूया. एवढंच बोलतो. मी या समितीचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभकामना देत आपल्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर. हो, यानंतर माननीय हंसराजभाई अहिरजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपणामध्ये. माजी मंत्री त्यांचं स्वागत या ठिकाणी माननीय रविमुन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आहे.
शुभेच्छा देणार आहे. नाही, मी रिक्वेस्ट केलं त्यांना शुभेच्छा देणार. सर्व माननीय नगरसेवक मंडळी जी आहेत आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेचे, सर्वांनी समोर येऊन बसावं अशी त्यांना विनंती करतो आहे. यानंतर मी हंसराज भैया अहिरजी यांना विनंती करतो आहे की त्यांनी या प्रसंगी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो आहे. आम्हा देशाला ज्यांचा खूप गौरव आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जयंती पर्व, त्यानिमित्तानं उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर मंडळी, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना मी आदरांजली अर्पण करतानाच मंचावरील सर्व सन्माननीय आपले जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विखे साहेब, क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवारजी, आत्ता आलेले आपले माजी पालकमंत्री मुनगंटीवारजी, जिल्हाधिकारी महोदया, जिल्हा परिषदचे CO साहेब, पोलीस अधीक्षक साहेब आणि सर्व समितीचे मान्यवर मंडळी, आपल्या महापौरही या ठिकाणी आहेत. या सर्वांचं स्वागत करतानाच मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन. आता खरं म्हणजे आम्ही सगळेजण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. त्याचे विचार घेऊन आम्ही समाजकारण राजकारण करत आहोत. देशाला संविधान दिलं एवढं त्यांचं कार्य नाही आहे, त्यापेक्षा मोठे कार्य त्यांनी केलेले आहेत. त्यांचा पूर्ण आयुष्य समाजाला एकत्र करण्याचा, आणि ते करताना विषमता संपवावी, समानता असावी, सर्वांना समान अधिकार, आणि कोणी उच्च नीच नाही, कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही, ही भावना त्यांची घेऊन आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं, देशाला दिलं, समाजाला दिलं. अशा महामानवाच्या आजच्या जयंती पर्वावर मी सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. समारोह समितीचा आभार मानतो की आपण चांगलं आयोजन दरवर्षी करीत आहात. आपले अभिनंदन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर आपला सर्वांचे परिचित आणि विविध पैलूवर प्रकाश टाकणारे आणि शब्दाला जागणारे असे सुधीरभाऊ मुनगंटीवारजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या ठिकाणी त्यांचं आमच्या समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष आणि शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आहे. तर मी माननीय शंकरजी वेलेकर सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आहे की त्याने सुधीर भाऊ यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. तद्वतच या स्वागतानंतर पुन्हा एकदा त्यांना परत विनंती करतो आहे की या प्रसंगी त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगतसुद्धा व्यक्त करावं. जय भीम, जय भीम. मी सर्वप्रथम माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी या जयंती समारोहाच्या निमित्ताने अभिवादन करतो, वंदन करतो, नमन करतो, मानाचा मुजरा करतो, त्यांना सॅल्यूट करतो व इथं उपस्थित या भीम शक्तीला अभिवादन करत त्यांनाही सदिच्छा देतो, शुभकामना देतो. जयंतीचा एक दिवस, पण ॲक्शन कृतीचे 367 दिवस म्हणजेच खरं अभिवादन आहे.
विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार सांगितला तो विचार घेऊन या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विचाराचं स्मरण करायचं, समता ममता बंधुत्व या मुद्द्याच्या आधारावर कृती करायची, आचरण करायचं आणि शेवटच्या पंक्तीत बसलेल्या गरिबाच्या उत्थानाचा विचार हाच आमच्या जयंतीचा खरा संकल्प आहे. खरं तर चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे, पण आम्ही तुम्ही सौभाग्यशाली आहोत की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत या देशामध्ये 750च्या वरती जिल्हे आहेत. पण 2 जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी दिली, एक नागपूर आणि दुसरं चंद्रपूर. आणि म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये दीक्षा दिली, दीक्षाभूमी आहे, त्या जिल्ह्यावर मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आणि त्याचं स्मरण करत आपल्याला पुढे जायचं आहे. खरं तर मी सौभाग्यशाली आहे की 1920 आणि 1921 मध्ये विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लंडनच्या ज्या वास्तूमध्ये होते त्या वास्तूला स्मारक बनवण्यामध्ये ताबडतोब अर्थमंत्री म्हणून एका सेकंदात 40 कोटी उपलब्ध करून देण्याचं सौभाग्य माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात मलाही प्राप्त झालं. स्वर्गीय दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून दलित समाजाला स्वावलंबी करताना अनेक योजना करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. मी चंद्रपूरकर या भीमशक्तीला आवाहन करेल, वेळेच्या अभावी मी मुद्द्यावर बोलणार नाही जास्त, पण मी आपल्याला आवाहन करेल की आम्ही सर्वांनी एकत्र येऊन वारंवार संवाद करून आपण एक योग्य नियोजन करून या देशामध्ये सर्वात जास्त उत्तम बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारा जर कोणता जिल्हा असेल तर तो हा चंद्रपूर असावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हा संकल्प करूया. हीच आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण विश्वरत्न म्हणतो, भारतरत्न म्हणतो, जगातलं सर्वात जास्त शिक्षण, डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लॉ, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, एक विषय ठेवला नाही. आपल्याला त्यांच्या मार्गावर एक एक पाऊल टाकत चंद्रपूर जिल्हा सबसे आगे है हा भाव आणण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि मीही विश्वास देतो की जेव्हा केव्हा राजकारण हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, जात पात धर्म वय वंश यापेक्षा या जिल्ह्याचा गौरव वाढावा ही माझ्या मनामध्ये इच्छा आहे. आणि यासाठी जेव्हा केव्हा तुम्ही मला निमंत्रित कराल मी निश्चितपणे तुमच्या सोबत असेल हा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान या देशाला समर्पित केलं त्यांच्या चरणी अभिवादन करतो. एकदा जोरामध्ये जयघोष होऊ द्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे की हा वाघाचा जिल्हा आहे, हा दीक्षा देणाऱ्या दीक्षाभूमीचा जिल्हा आहे. जय भीम, जय भीम. धन्यवाद सुधीर भाऊ, तुमच्या शब्दामध्ये ताकद आहे आणि त्या शब्दाच्या ताकदीचा उपयोग मला एक गोष्ट आठवली या निमित्तानं. सर्व मला माफ कराल चुकीचं होईल तर, परंतु सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत आणि सर्व राजकीयसुद्धा अधिकारी आहेत आणि एक मुद्दा गाजतो आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा. या निमित्तानं मी या ठिकाणी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यांसाठी किती हालअपेष्टा सहन केल्यात आपणा सर्वांना माहीत आहे, सांगण्याची गरज नाही. परंतु तो एक मुद्दा गाजतो आहे, त्या मुद्द्यावर आपण काही तोडगा काढावा आणि ज्यामधून चांगलं होत असेल, चांगलं अनुसूचित जातीच्या लोकांचं काही भलं होत असेल तर त्याबद्दल आपण निश्चित प्रयत्न करावा अशी या मंचावरून मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे. यानंतर मी आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि हसतमुख चेहरा त्यांचा नेहमी असतो. मी त्यांची माझी पहिली भेट झाली, परंतु मी नेहमी बघतो ते हसतमुखच असतात, असे अशोकजी उईके सर यांना या ठिकाणी विनंती करतो आहे की त्यांनी या जयंतीनिमित्तानं आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. एक दोन घोषणा द्या, थोडंसं प्रोत्साहन वाढेल.
घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय भीम. तथागत गौतम बुद्ध, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपण साजरी करतो. हा जयंतीचा जन्मदिवस साजरा करत नाही, परंतु आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेलं कार्य, आपण त्या कार्याला, विचारांना स्मरण करण्याचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यामुळे आज जयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, सन्माननीय हंसराजभाई अय्यरजी, या विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरजी जोरगेवारजी, आपल्या महापौर संगीताई खांडेकरताई, आपल्या नव्यानंच प्रथमच जिल्हा निर्माण झाल्यानंतर महिला जिल्हाधिकारी आल्या अशा आपल्या वसुमता पंत जिल्हाधिकारीताई, आपले CEO सुदर्शनजी आणि कमिशनर नरेशजी, ज्यांनी आयोजन केलं प्रवीण खोब्रागडेजी, खोब्रागड परिवाराने प्रेरणा करमरकर आणि उपस्थित आयोजन करणारे जे समस्त जयंती उत्सव समिती, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बौद्ध उपासक, उपासिका, बालक आणि बालिका, आज आपण देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला दिलेला संदेश आहे त्याचं सर्व स्मरण करत असतो, वंदन करत असतो, नतमस्तक होतो. कारण बाबासाहेबांनी सर्वात पहिला जो अधिकार दिला असेल तर नागरिकांना समान हक्क आणि न्याय, समान हक्क आणि न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता हे आपल्याला सर्वांना मूल्य दिलेले आहे. आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी उभा आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जर जनजातीला जर आरक्षण ठेवलं नसतं तर अशोक उईके नसता. संविधानामध्ये आरक्षण असल्यामुळे आज मी आदिवासीचा माणूस म्हणून निवडून आलो आणि एवढा सन्मान जो मिळाला तो बाबासाहेबांनी दिलेला आहे, ह्या संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच मी आजच्या दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. म्हणजे आपल्याला जे जे अधिकार प्राप्त करून दिले त्याचं स्मरण करावं, वंदन करावं, नतमस्तक व्हावं. आणि या ठिकाणी ज्यांनी एक विषय मांडला तो प्रलंबित आहे. आपण जे वर्गीकरण जे बोललात ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या चर्चेसाठी विषय ठेवलेला आहे. त्याची मुदत 15 तारीख होती, अधिक वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस 100% अतिशय बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारे, बाबासाहेबांच्या हक्क आणि अधिकारांना प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणारे मुख्यमंत्री असल्यामुळे 100% कुठलाही अन्याय होणार नाही एवढा मी शब्द देतो. परत एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. खूप खूप धन्यवाद. सर धन्यवाद सर. यानंतर एक आनंदाची बाब अशी आहे की आपण मागच्या वेळी दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं. त्या ठिकाणी सुधीरभाऊसुद्धा होते, भैयासुद्धा होते, जोरगेवार जी तेसुद्धा होते. आणि त्या ठिकाणी सुधीरभाऊंनी दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या गौरवग्रंथ आपण प्रकाशित करू असा एक शब्द दिला होता. आणि आता लवकरच त्या शब्दाला पूर्णविराम लागणार आहे आणि तो गौरवग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहे. आणि त्याचंसुद्धा त्या गौरवग्रंथाचा एक मोठा कार्यक्रम
आपण चंद्रपूरकरांच्या उपस्थितीमध्ये आयोजन करणार आहोत. आपणासाठी ही एक फार आनंदाची गोष्ट आहे. यानंतर मी या आमच्या शतकोत्तर समितीचे मुख्य संयोजक प्रवीण उर्फ हेमचंद्र खोब्रागडे यांनाही विनंती करतो आहे की त्याने सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटने शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचारांनाही वंदन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 185वी जयंती देशविदेशात फार मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात आणि चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरात फार मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत, आणि कलेक्टर मॅडमने आम्हाला 2 घंट्याची परवानगी वाढवून दिल्यामुळे रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम इथे होणार आहेत. आणि आपल्याला सांगू इच्छितो की चंद्रपूर शहरात सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तद्वतच तेव्हाजी बापू खोब्रागडे यांची विनंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा आग्रह, बाबासाहेबांनी एवढी विनंती केली की चंद्रपूरला धम्मदीक्षा झाली पाहिजे, म्हणून त्यांनी 16 ऑक्टोबर 1956ला फार मोठी अशी 3 लाख, त्यावेळेस 3 लाख अन्वयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि तेव्हापासून सारा भारत बौद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं. बाबासाहेबांचा संकल्प होता की 16 डिसेंबर 1956ला मुंबई येथे फार मोठा धम्म सोहळा होईल, धम्मदीक्षा होईल. पण त्या अगोदरच 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि तो सोहळा अधुरा राहिला. पण त्याच्यानंतरचे जे नेते होते, दिवंगत एन शिवराज, दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी बऱ्याच ठिकाणी धम्मदीक्षा दिली आणि बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि हा देश संविधानावर चालत आहे आणि संविधानावरच चालत राहील, कारण बाबासाहेबांनी ह्या देशाला संविधान दिलं आणि ते संविधान पूर्ण देशाला लागू झालेलं आहे. आणि मी सर्वांना ह्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. यानंतर या पहिल्या सत्राचं आभार प्रदर्शन करण्याकरिता मी माननीय उमाकांत घोडे सर, उमाकांतजी घोडे सर, हां, तत्पूर्वी या शतकोत्तर समितीच्या अध्यक्षा माननीय प्रेरणा करमरकर मॅडम यांनीसुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 135वा जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या सभेत आत्ता ज्यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण केले त्या माननीय वसुमना पंत मॅडम, जिल्हाधिकारी चंद्रपूर, आणि मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांना मी माझा सस्नेह जय भीम करते आणि सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते आणि आपले 2 शब्द इथेच थांबविते. जय भीम, जय भारत, जय संविधान.